राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये राडा। पुतळा दुर्घटनेनंतर पाहणीच्या वेळी ठाकरे गट आणि राणे समर्थक भिडले। एकाच वेळी पाहणीसाठी आल्यामुळे राडा 2 तासानंतर तणाव निवळला। दुर्घटना पाहणीवरून दोन्हीकडच्या लोकांमध्ये वादावादी। महाराजांचा पुतळा पडलेला असताना ती काय पाहण्याची गोष्ट आहे का? स्वतः पाहणीसाठी गेलेल्या नारायण राणेंचा विरोधकांना सवाल। एकेकाला घरात खेचून रात्रीतूनच मारून टाकीन, पोलिसांसमोरच भाजपच्या नारायण राणेंची महाविकास आघाडीच्या आंदोलकांना धमकी। अंगावर येण्यावरून आरोप प्रत्यारोप। सरकारने मोठा भ्रष्टाचार केल्यामुळे पुतळा कोसळला। भ्रष्टाचार कुठे करावा हेही आता यांना तारतम्य राहिलेलं नाही। शरद पवार आक्रमक, तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड किळसवाणा प्रकार सुरू। उद्धव ठाकरेही संतापले। शरद पवार इतर ठिकाणी भ्रष्टाचाराला समर्थन देतात का? पवारांच्या विधानावरून फडणवीसांचा सवाल, तर पवारांचं वक्तव्य निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फडणवीसांची टीका। 1 सप्टेंबर पासून सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन। पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांची घोषणा। हुतात्मा चौक ते गेटवे पर्यंत सरकारला जोडे मारो आंदोलन करणार। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक। शिवरायांचा पुतळा पुन्हा उभारणं हेच लक्ष्य। पावसाळी वातावरणामुळे पुतळा कोसळला, नारायण राणेंचा दावा। तर स्वतःच्या वडिलांचा पुतळाही सरकारी खर्चातून बनवला। राणेंचा ठाकरेंवर पलटवार। शिवरायांचा पुतळा 8 महिन्यातच कोसळला। आता हे सरकार गाडेपर्यंत आपल्याला लढायचे। महाराष्ट्र झुकणार नाही हे दिल्लीला सांगायचं। भर पावसात सभा घेत आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल। पुतळा कोसळला याची पूर्ण जबाबदारी बांधकाम विभाग आणि सरकारची। लोकशाहीऐवजी यांना झुंडशाही आणायची आहे। किल्ल्यावरील राड्यानंतर जयंत पाटील सुद्धा आक्रमक। शिल्पकार जयदीप आपटे नंतर बांधकाम सल्लागार चेतन पाटीलही फरार। कालपासून आपटेचा मोबाईल सुद्धा नॉट रिचेबल। चेतन पाटलांच्याही कोल्हापुरातील घराला कुलूप। राज ठाकरे यांनी बदलापूरमधील आंदोलकांची भेट घेतली। पालक आणि नागरिकांशी साधला संवाद। बदलापूर अत्याचार प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांनी उठवला होता आवाज। गुन्हे दाखल झालेले कुठेही पळून गेले तरी शोधून काढत त्यांच्यावर कारवाई करू। बदलापूर अत्याचार प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचा इशारा। लातूरमध्ये जनसन्मान यात्रेत अजित पवारांच्या स्वागतावेळी मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। रॅली दरम्यान मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले। शिवरायांच्या पुतळ्याच्या बांधकामामध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार। मुख्यमंत्र्यांच्या पुत्राचं कनेक्शन असल्याचं समोर येतं। न्यायमूर्तींच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करा, संजय राऊतांची मागणी।